नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक जीएनएफ कसं करायचं ते बघितलं होतं. आता याच्यामध्ये एक डायरेक्ट मेथड आहे जिथे आपल्याला फॉर्म्युला नाही लावला तरी पण जीएनएफ होतं. हा सम तुम्ही जर बघितलं तर मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा एसपीपीयूच्या आलेला आहे हा सम. आता जर नीट बघा या सम मध्ये हा सीएनएफ मध्ये नाही आहे, कारण सीएनएफ आपल्याला काय सांगतो तर दोन कॅपिटल और सिंगल स्मॉल पाहिजे. तर आपल्याकडे इथे बाकी ठिकाणी दोन कॅपिटल आहे, पण इथे बघा हा तीन कॅपिटल आहे किंवा हे युनिट प्रोडक्शन आहे. तर पहिले आपल्याला याला रिमूव्ह करावं लागेल. आता हे युनिट प्रोडक्शन कसं रिमूव्ह होईल? या ए च्या ठिकाणी मी या ए ला सबस्टिट्यूट करेल, या बी च्या ठिकाणी बी ला सबस्टिट्यूट करेल. तुम्हाला जर युनिट प्रोडक्शन डिटेल शिकायचं असेल तर मी युनिट प्रोडक्शनची लिंक सुद्धा माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तुम्ही ती जाऊन डिटेल बघू शकता तिथे. आणि मग याला आपण सीएनएफ मध्ये कन्वर्ट करू. तर मी इथे डायरेक्ट सीएनएफ मध्ये कन्वर्ट करतोय याला. आता डायरेक्ट सीएनएफ कसं लिहितो बघा, मी इथे याला मी म्हटलं D1 A, AB, BA, AA. या ए च्या जागी मी हा पूर्ण ए टाकला इथे, दॅट इज AA/A. आता आणि ह्या बी च्या जागी इथे मी टाकणार माझा BB/B. पण आता कसे आपल्याला दोन कॅपिटल पाहिजे, तर मी ही डायरेक्ट मेथड करतोय. तर या ए ला मी कॅपिटल करेल आणि या बी ला कॅपिटल करणार, म्हणजे इथे लिहिताना मी म्हणेल CA आणि हा म्हणणार इथे मी CB. CA म्हणजे ए चा कॅपिटल, CB म्हणजे बी चा कॅपिटल. सो नंतर इथे मी म्हणणार ए गिव्स, परत मला दोन कॅपिटल पाहिजे CAA. सिंगल स्मॉल लेटर हे मला अलाउड आहे, तो आपण इथे सिंगल स्मॉल यूज करू शकतो. बी गिव्स, इथे परत म्हटलं CB गिव्स B. आणि खाली म्हणणार मी इथे CA म्हणजे मी A म्हटलंय, CB म्हणजे B आणि D1 म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन, दॅट इज AB ला म्हटलेलं आहे. आता जर तुम्ही माझा ग्रामर बघितला तर या ग्रामर मध्ये प्रत्येक प्रोडक्शन मध्ये आयदर टू कॅपिटल और सिंगल स्मॉल माझ्याकडे आलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, याला मागच्या मेथड प्रमाणे A1 A2 A3 ने रिप्लेस करायचंय. सो आपण याला इथे म्हणणार A1, याला म्हणणार इथे A2, याला A3, A4, A5 अँड A6. सो इथे आपण म्हणणार रिप्लेस ऑल प्रोडक्शन विथ AIs रिप्लेस करू. सो इथे मी पहिले म्हणणार A1 गिव्स, D1 म्हणजे मी इथे म्हटलं A6 आणि A म्हणजे आहे माझा A2 स्लॅश अगेन माझ्याकडे A2 A3, परत आहे माझ्याकडे A3 A2. हा A म्हणजे माझ्याकडे आहे इथे A2 A2. नंतर CA म्हणजे आहे माझ्याकडे A4 आणि A म्हणजे आहे A2. स्मॉल ए ला काहीच नाही म्हटलेलं आहे. CB म्हणजे आहे माझ्याकडे A5 आणि B ला आपण म्हटलेलं आहे A3 आणि हा B. इथे मी परत म्हणतो इथे A2 गिव्स, दॅट इज A4 A2/A. A3 गिव्स, इथे मी म्हणणार माझं A5 A3/B. A4 गिव्स A, A5 गिव्स B आणि A6 गिव्स माझ्याकडे आहे इथे A2 अँड A3. आता जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आय एन ला इक्वल केलं होतं, ते करण्याच्या आधी पहिले बघायचं का इथे कुठे डायरेक्ट सबस्टिट्यूट होतंय का. जसं आपल्याला माहिती का आपल्याला पहिला स्मॉल पाहिजे बाकी कॅपिटल. तर तुम्ही नीट बघितलं तर हा जो A4 आहे हा मी इथे टाकला तर हा जीएनएफ होऊन जाईल. हा जो A5 हा इथे टाकला हा जीएनएफ होऊन जाईल. हा जर जीएनएफ झाला A2, हा A2 इथे टाकला हा A6 जीएनएफ होईल. मग हे रेस्ट ऑफ द सगळे तुम्ही इथे पहिले सबस्टिट्यूट करता, बाकी सगळे जीएनएफ होईल. म्हणजे इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायची गरज पडते का? नाही पडत. सो आपण इथे पहिले लिहूया. सो आपण पहिले करू, हे दोन सबस्टिट्यूशन याने करतो. सबस्टिट्यूट कोणाकोणाला करणार? A4 आणि A5 ला. A4 in A2 and A5 in A3. सो आता मी कसं सबस्टिट्यूट करेल, या A4 च्या जागी हा A4 टाकेल, म्हणजे येईल माझा A2 गिव्स, हा A इथे येईल A2/A. सो दिस इज माय GNF. A3 गिव्स, हा B मी इथे सबस्टिट्यूट करणार, दॅट इज B A3/B. तर हा झाला माझा GNF इथे. नाव आता हा जो A2 आहे हा A2 मी इथे सबस्टिट्यूट करणार. सो इथे मी परत म्हणतो सबस्टिट्यूट A2 in A6. सो A6 गिव्स, हा A2 मध्ये दोन प्रोडक्शन, तर पहिले हा A2 इथे येणार म्हणजे त्याला A3 अटॅच होणार, दॅट इज A2 A3 स्लॅश हा A मी परत इथे टाकणार, त्याला A3 अटॅच करणार A3. तर हा झाला माझा A6 पण. नाव आता हे झाले ते इथे बघा, इथे A6 सबस्टिट्यूट करणार, इथे A2 करणार, इथे A3 करणार, इथे A2, इथे A4, इथे A5 केलं तर माझं बाकी सगळं GNF होतंय. तर इथे मी म्हणतोय सबस्टिट्यूट A2 A3 A6
A4 A5 इन A1. आता हे सबस्टिट्यूशन नीट बघा, जरा मोठं सबस्टिट्यूशन आहे. सो A1 गिव्स A6 मध्ये हे दोन आले तर पहिले इथे टाकणार, म्हणजे इन शॉर्ट या दोघांना काय अटॅच करणार, A2. सो इथे मी म्हणणार A2 A3 त्याला अटॅच केलं इथे मी A2 स्लॅश A3 A2, म्हणजे पहिले हा इथे टाकला त्याला A2, मग हा इथे टाकला त्याला A2. आता इथे A2 टाकायचा आहे. A2 माझं काय आलेलं आहे इथे वरती A2, त्याला कोण अटॅच होईल माझा A3 स्लॅश परत A3. इथे माझ्याकडे कोण आहे A3 मध्ये हा आहे तर हा BA3 इथे सबस्टिट्यूट होईल. सो BA3 त्याला अटॅच होईल A2 परत BA2, म्हणजे हा इथे परत A2 टाकायचा आहे, म्हणजे त्याला A2 अटॅच होईल A2 स्लॅश परत म्हणणार मी A2. आता हा इथे टाकायचा ना, तर हे बघा हा A2 इथे टाकला त्याला A2 अटॅच, आणि हा A इथे टाकला त्याला A2. इथे A4 काय माझ्याकडे A, सो काय येईल माझ्याकडे A आणि A2 स्लॅश A. इथे परत माझ्याकडे A5 आहे, सो B A3 स्लॅश B. तुम्ही जर बघितलं तर हे प्रत्येक प्रोडक्शन माझं एक पहिलं कॅपिटल, बाकी सगळे स्मॉल झालेले आहेत. सो असे माझे सगळे प्रोडक्शन जे आहेत ते CNF GNF मध्ये झालेले आहेत. इथे कुठे आपण फॉर्म्युला वापरला नाही, तर ही पण तुम्ही मेथड चेक करू शकता. माझ्या मते हे सगळ्यांना कळालं असेल. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.